रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात इकडे साजरा होतो. आज आता तुम्ही प्रसिद्ध झालाय, एक वेगळा ह्याला एक आलंय, काय सांगतात? खरं तर गेली वर्षानुवर्ष रक्षाबंधनचा उत्सव हा डोंबिवली शहरामध्ये सर्व इथल्या असणाऱ्या पार्टी बरोबर काम करणाऱ्या, विचाराबरोबर काम करणाऱ्या अशा सगळ्या भगिनी त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने डोंबिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणच्या आमच्या कार्यालयामध्ये येत असतात. सकाळपासून त्यांना वेळ देत असतो. खरं तर वर्षानुवर्षाचे असणारे एक चांगले असे घरगुती असे संबंध असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की यावं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधावी आणि एक वेगळा असा आनंदही त्यामध्ये असतो. यांचं आणि माझं नातं भावा बहिणीचं आहे आणि त्यामुळेच गेली वर्षानुवर्ष त्या सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या पूर्ण ताकदीने विचारधारेबरोबर राहतात. हे या सगळ्या लाडक्याच बहिणी आहेत. तुम्ही आता प्रेमाने सल्ला दिला की भांडू नका, काय करायचं? नाही, मी आमच्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या, त्यामुळे त्या कार्यकर्त्या असल्यामुळे सगळ्यांना एकत्र एक फोटो आपला सगळ्यांचा आला पाहिजे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण काम करत असतात. त्यामुळे जिल्ह्याचे पदाधिकारी होते, मंडळाचे पदाधिकारी होते, सर्व ठिकाणी संघटन पर्व सुरू आहे, पदाधिकाऱ्यांची नेमणुका सुरू आहेत. त्यामुळे त्यांना सांगितलं की आता येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना एकत्रपणे पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जायची आहे. त्यामुळे जसं माझ्याबरोबर राहता तसं एकत्र आपसामध्ये पण राहा, तर मी त्यांना सल्ला दिला. सर्व देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्या दोघांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशभरामध्ये सुरू आहे. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये, महायुतीच्या प्रत्येक पक्षामध्ये, इतर पक्षातून वेगवेगळ्या सामाजिक पक्षांमध्ये काम करणारे अनेक जण हे महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. थोडासा जास्त भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत, ही वस्तुस्थिती खरी. थँक्यू.